भाजपची पण आणि महायुतीची काय विश्वास आहे तुम्हाला? नाही, आता जिल्ह्यामध्ये तर मला पूर्ण खात्री आहे की 100% महायुतीचेच आपले नगराध्यक्ष होतील. जवळजवळ 12 ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये 10 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, आणि 2 ठिकाणी संगमनेर आणि नेवाशाला ते शिवसेनेचे आमदार होते म्हणून तिथे आपली महायुती आहेच आहे, पण त्यांना जागा तिथं नगराध्यक्ष पदाकरता पण सोडलेले आहेत. त्यामुळे आज जिल्ह्याचं वातावरण एकदम चांगलं आहे. आज विरोधकांना कुठे संधी नाही असं चित्र आहे. एकूणच जर पाहिलं तर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्यात देखील बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे प्रचार करताना नेत्यांनी काहीशी अडचण येते. नाही, आता शेवटी त्या पक्षाच्या करता महायुतीत आम्ही आहोत एकत्र, परंतु आता काही स्थानिक राजकारणाच्या राजकारणामुळे मला वाटतं वरिष्ठ लोकांनी सुद्धा कारण नसताना त्याचे काही त्या स्थानिक वातावरणात बळी पडलेत, अशी काही ठिकाणी उदाहरणं आहेत. परंतु महायुती म्हणून आता आम्ही एकत्र आहोत, जरी प्रत्येक काही पक्षांनी महायुतीतल्या स्वतंत्र उमेदवार काही उभे केलेत, पण अंतिमतः मला वाटतं महाविकास आघाडीचा अशी अवस्था आहे की काँग्रेस पूर्णतः हद्दपार झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी उभाटाचे लोक उभे नाही आहेत. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने जो 100 जागा पक्षात झालेल्या आहेत, म्हणजे खूप मोठं तसं यशाची सुरुवात चांगली झालेली आहे. त्यामुळे स्वाभाविक अनेक वर्ष लोक कार्यकर्ते थांबलेले आहेत. 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. प्रत्येकाला वाटतं माझी अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, मग त्यांनी वेगळ्या पक्षाचा आधार घेतलेला आहे. पण शेवटी महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे हे मात्र निश्चित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा संगमनेरामध्ये सुद्धा काँग्रेसचे उमेदवार देऊ शकले नाही किंवा समजा हद्दपार झालाय. आता प्रश्न बाळासाहेबांनी विचारला पाहिजे, परंतु हे खरं म्हणजे मला ते दुःख होतं स्वाभाविकपणे की ते काँग्रेसची अवशेष बिकट झाली, त्यांना उमेदवार मिळत नाही. आज त्याचा राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते म्हणून समजतात. आज त्यांच्या शहरामध्येच काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, हे मात्र दुर्दैव आहे. तर दुसरीकडे तांबे जे उमेदवार आहेत यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी देखील भाजपची मोठी मदत सत्यजित तांबेंना झालेली होती. मग आताही ते म्हणतात की मी विरोधक नाही तर मी सत्तेत आहे. कुठेतरी संभ्रम तयार केला जातो त्यांच्याकडून. असे आमचा महायुतीचा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचे ज्या आमच्या श्रीमती खताळ आहेत त्याच आमचे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची संदिग्धता नाहीच आहे. आता ज्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं नाही, ज्यांनी पक्षाचं चिन्ह घ्यायचं नाकारलेलं आहे, त्यांनी अशा प्रकारच्या पद्धतीने वक्तव्य करणं याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. अजित पवारांनी स्वतःच्या कामाचं कौतुक करताना असं म्हटलं की मी विकास करणार आहे, मी शहरांचा विकास केला म्हणून मी तुम्हाला सांगतो मी विकास करेल. आणि त्यावर बोलताना बाकीचे नेते आणि त्यांची शहर म्हणजे आता तो शब्दही सांगता येत नाही इतक्या खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली आहे. कुठेतरी त्या नाही, मी काय अजित पवारांचं भाषण ऐकलं नाही आपण जे म्हणतात ते, पण खरं म्हणजे कोणत्याही नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये संयम बाळगला पाहिजे असं नेहमीच मी माझं मत प्रदर्शित केलेलं आहे. कोपरगावमध्ये एकाच मंचावरती कोल्हे आणि विखेंची कुठेतरी शाब्दिक चकमक बघायला मिळाली. त्यांनी पण असं म्हटलं की 2 मंत्र्यांचं प्रेम आमच्यावर कमी असलं तरी देवेंद्र फडणवीस मात्र आमची ती बाजू भरून काढतील वगैरे. आका काका बरीच चर्चा सध्या सगळीकडे. नाही, मला वाटत नाही असे कुठं मतभेद काय शाब्दिक चकमक झालेली आहे. आणि त्यांनी त्याची एक भूमिका मांडली की मदत व्हायला पाहिजे वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आकाची मदत पाहिजे तर तुम्ही हे जो उथळपणा आहे नेतृत्वामध्ये कधी कधी तरुण मुलं असतात त्यांनी उथळपणा कमी केला पाहिजे. शेवटी नुकसान त्यांचं होणार आहे त्याच्यामध्ये. 2019ला जो म्हणून तर मी कालच सांगितलं आका काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे. मी काही संदिग्ध ठेवली नाही कधी. अजूनही त्यांना अविश्वास वाटतोय तुमच्यावर. नाही, त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे इकडं अविश्वास व्यक्त करायचा आणि इकडं थोराताने घेऊन गणेशच्या निवडणूक लढवायच्या, म्हणजे आपल्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळी मात्र सगळ्यांनीच सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका मांडायची. एकदा आपली गरज संपली की पुन्हा दुसऱ्यावर टीका करत राहायची. आज
म्हणून मी काय या स्थानिक निवडणुकीच्या वादात जाणार नाही. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलं की आम्ही तिथे आमचा भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे आम्ही त्याला निवडणार आहोत. बाकी ते मतभेद जे आहेत ते स्थानिक पातळीवर चालूच राहतात. आजही आपल्या राहता नगरपालिकेत काही गणेशचे कामगार उभे आहेत, काही त्यांचे आज गणेशचे कामगार त्यांना आज आदेश आले की तुम्ही विरोधात काम करा. तरी मी काही कधी बोललो नाही त्याबद्दल. ठीक आहे, त्या लोकशाहीच्या मार्गाने जायचंय, जातील, ज्याचा पराशी ज्याला करावं लागेल ते करतील. श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहेत प्रकाश चित्ते हे सातत्याने आरोप करत आहेत की भाजपचं काँग्रेस झालंय, सगळी काँग्रेस इकडे आयात केली गेली आहे, त्यामुळं भाजपला मत म्हणजे काँग्रेसला मत, अशा प्रकारचा ते प्रचार करतात आणि तुमच्याविषयी देखील बरेच आरोप त्यांनी केले. ठीक आहे, तर असं आहे की त्यांच्याबद्दल मी काय भाष्य करणार, कारण इतक्या वर्षामध्ये त्यांचं कर्तृत्व सगळ्या श्रीरामपूरकरांना माहिती आहे. 4 वेळा नगरपालिकेला उभं राहिल्यानंतर एकदा निवडून येता आलं नाही त्यांना. त्यावेळी तर माझा काही संबंधही नव्हता. आणि हे तर आरोप होत आहेत की भाजप तर काँग्रेस झालं, परंतु असं आहे की राज्यामध्ये आज काही प्रमुख नेते प्रत्येक भागामध्ये आज भाजपामध्ये प्रवेश करतात. याचा अर्थ लोकांचा जो जनाधार आहे तो विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभा राहतो. त्यांच्या नेतृत्वाबद्दल लोक विश्वास व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळे असं की ज्यांचा भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर विश्वास आहे, नेतृत्वावर विश्वास आहे, आदरणीय मोदीजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अमित भैया यांच्याबद्दलचा एक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. अशा लोकांना भाजपमध्ये स्वागतच आहे. आता काही लोकांना भाजपमध्ये राहण्याचा संकोच वाटत असेल तर मी काय करू शकत नाही ना. भाजपमध्ये विकास दिसतोय पण काँग्रेस भाकत झाली असं बावनकुळे म्हणाले. कुठेतरी काँग्रेसचं नामोनिशाण मिटताना दिसतंय राज्यात, केंद्रात. बिहारच्या निवडणुका काय सांगतात, 6 जागा निवडणार आहेत. सुपडा साहेब झालं काँग्रेस. आणि राज्यामध्ये काय अवस्था आहे, बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचं नामोनिशाण मिटलेलं आहे, लोकांनी स्थानिक आघाड्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं विश्वासार्हता जी होती पक्षाबद्दलची ती जन्मांतर संपलेली आहे. आज भारतीय जनता पक्षाची जी विश्वासार्हता किंवा जे त्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दलचा लोकांच्या मनात जो विश्वास आहे तो वेळोवेळी व्यक्त होतोय. आणि मला वाटतं आपलं राज्यसुद्धा हे पूर्णतः भाजपमय होतंय, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. अयोध्येमध्ये आज श्रीराम मंदिरावरती ध्वजारोहण झालं, काय वचनपूर्तीचा आनंद आहे आज मोठा दिमागदार सोहळा देखील तिथे पार पडला. असं की राम मंदिराची स्वप्नपूर्ती होते हे आपल्या करोडो भाविकांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि आज त्याच्यावर तो सगळ्यात मोठा ध्वज फडकवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री करत आहेत. आपल्या हिंदुत्वाचं एक ते ज्वलंत अशा प्रकारचं जाज्वल्य प्रतीक आहे. मला वाटतं देशाला नाही ते विश्वाला दिशादर्शक असं ते काम आज होत आहे. याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा फार मोठा अभिमान आहे. अजित पवार गटाचा प्रचार सुरू असताना अनेकदा अजित पवारांनी देखील मत व्यक्त केलं. आता रुपाली चाकणकर पण म्हणतात की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे, आम्हाला मत द्या, आम्ही निधी देऊ. म्हणजे नेमका असा प्रचार करणं योग्य, कारण काल मुख्यमंत्री संयमाने बोलले मत भाजपला द्या, मात्र आम्ही विकासाच्या दिशेने त्याला जोडून प्रश्न आहे की लाडकी बहिणीचा सगळेच जण गवगवा करतायत. मुख्यमंत्री म्हणतायत की मी असेपर्यंत ती योजना बंद होणार नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत की माई कलाल ही योजना बंद करू शकत नाही. आणि राष्ट्रवादीचे म्हणतायत की तिजोरीचे चावे आमच्याकडे, त्याच्यामुळे आमच्याशिवाय पैसे कोणी देऊ शकत नाही. कुठेतरी सगळे बरोबर आहे, पण त्याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारचं जे धोरण आहे हे पूर्णतः महायुतीच्या सगळ्या पक्षांच्या दृष्टीने सुसंगत आहे. त्या चाव्या कोणाच्या हातात यायला महत्त्व नाही आहे. राज्याच्या चाव्या सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातच असतात. ते ठरवतात चाव्या कोणाकडे द्यायच्या. मला वाटतं केव्हा तरी हा गैरसमज दूर करावा लागेल कोणा पण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.